पुण्याचा आवाज म्हणजे जे सगळे झरे जात होते त्याचा जो नॅचरल आवाज आहे, पानांची सळसळ आणि पाऊस, पक्ष्यांचा किलबिलाट. पर्यावरण मंत्री तर म्हणत होते सगळीकडे झाड एक मस्त वॉटरफॉलचा ट्रेक आता आपण करणार आहोत. वॉटरफॉलला काय नाव आहे हे माहीत नाही, पण चलो देखो हमारी इको फ्रेंडली की टीम. मस्त एक गाव लागलेलं आहे आपल्याला या ट्रेकिंगच्या वाटेवर. इकडे दोन्ही बाजूला भात लावणीची कामं सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. अखेर आपण या सिक्रेट वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. अमित हॉटेलच्या पूर्ण टीमने अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. बरोबर आहे का? केली आहे का? जोरात टाळ्या होऊ द्या. कारण सह्याद्रीच्या घाटवाटांमध्ये जेव्हा आपण गेलोय, जेव्हा आपण सह्याद्रीच्या घाटवाटांमध्ये गेलोय त्या वेळेला तुम्हाला अनुभव आला असेल. खास करून जेव्हा भंडारदऱ्याला गेलोय आपण, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण राहतो. म्हणजे तिथं काय असतं, एक झोपडी असते, घर असतं, त्यांच्याकडे राहावं लागतं. सह्याद्रीमध्ये हेच प्राधान्य नव्हतं, पण जिथं जिथं आपल्याला अशा पद्धतीचे रूम भेटतात, हॉटेल भेटतात, तिथं आपण हे देण्याचा प्रयत्न करतो. आमचे मित्र सोमनाथ चडचणकर दादा यांच्या संपर्कातून सोमनाथ चडचणकर मालकाने आम्हाला सुचवलं की बाबा तुम्ही भीमाशंकरला जाताय तर अमित पॅलेसला आपला मुक्काम प्लॅन करा, तिथं जेवणाची व्यवस्था करा. आम्ही हे ठरवलं आणि त्या पद्धतीने अतिशय सुंदर व्यवस्था झाली. अक्षय दादा आणि आमचे मॅनेजर अमित दादा, ज्योतिताई या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी छान व्यवस्था केली. त्यामुळे सोलापूरकर, पुणेकर अतिशय खुश आहेत. जोरात टाळ्या होऊ द्या अमित पॅलेस या टीमसाठी. सोलापूरकरांच्या वतीनं आपण अमित पॅलेसच्या टीमचं, अमित हॉटेलच्या टीमचं छोटासा सत्कार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडे या फोटो. आमचे तांबेकर डॉक्टर यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं बरमुड्यावरच. आणि या सगळ्या व्यवस्थापन ज्यांनी सहकार्य केलं असे अमित दादा यांना विनंती आहे त्यांनी पण इकडे यावं. दादाचं जोरात कौतुक करा. अगदी सर्वजण उत्साहाच्या वातावरणामध्ये अमित पॅलेस परिसरामध्ये आपल्या सर्वांचं कालपासून जरी तुम्ही आले असला तरी चंचनकर ट्रॅव्हल्स गेले 25 वर्ष आम्ही या ठिकाणी स्वागत करत असतो. कारण 2000 साली आमचं गेस्ट हाऊस सुरू झालं आणि चंचनकर ट्रॅव्हल्स यांचे जे मेन मालक आहे त्यांच्या सोमनाथ दादा त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या मिसेसच्या हस्ते आमचं या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं. आणि तेव्हापासून हा जो आमचा काय म्हणतात प्रवासी येतात या ठिकाणी, त्यांचा जो चालू आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. चंचनकर ट्रॅव्हल्स मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आणि आज आपला ग्रुप घेऊन आलेले जे आपले परशुराम सर यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आमचा स्टाफ जरी चांगला असला तरी येणारे सर्व प्रवासी त्या पद्धतीने असतात, म्हणून आमचा स्टाफ त्या ठिकाणी चांगला वागतो आणि आपल्याला त्या ठिकाणी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आणि चला अशा पद्धतीनं पुन्हा दुसऱ्या रीलची सुरुवात झालेली आहे. वीज नसता
मोर नाचू लागले. मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले. जाहले तुकेच होते जाहले ती तुकेच होते की तुला मी पाहिले. वीज नसता मोर नाचू लागले. काल याचा सगळ्याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला, कारण ओढ्याचा आवाज म्हणजे जे सगळे झरे जात होते त्याचा जो नॅचरल आवाज आहे, पानांची सळसळ आणि पाऊस, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा जो आवाज आहे तो तुमचा कायम कानामध्ये घुमत राहील असं मला वाटतंय. त्यामुळे हे जे निसर्गाचं संगीत आहे ते तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि ही आपल्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे, म्हणजे लाईफ टाइम मेमरी आपण ही घेऊन जाणार आहे. रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. चार कोंबडा आरवला सकू गेली पाण्याला. त्यांना बघून वेगळं गाणं घेतलं. ये आंखें देख कर हम सारी दुनिया डॉक्टरांना बरोबर दिलं. चला थोडं गाणं फक्त रिपीट करा. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. इन्हें की धुन में है तमन्ना भूल जाते हैं. हे सगळं शासन चालवणं सोपं नाहीये. रात्र रात्र झोप लागत नाही. अमृता वहिनी झोपू देत नाही तुमच्या आम्हाला. मेकअप करून नुसतं इकडे तिकडे फिरत राहतात. माझा सरकारचा खर्च तिकडे मिळवावा लागत आहे मला. तुम्हाला काय माहिती आहे. आज योगायोगाने माझ्या खऱ्या बायकोचा वाढदिवस आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी बायको सरस्वतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पर्यावरण मंत्री तर म्हणत होते सगळीकडे झाड बस मी झाड लावा. मी म्हणलं अरे थांब जरा सकाळ होते थांब. अर्थमंत्री म्हणत होते राठोड सर सगळा पैसा लोकांना वाटून टाकावा. सरकार कसं चालणार. पहाटेपर्यंत सगळे हे खलबते सुरू होते. आमचे सांस्कृतिक मंत्री मोरे साहेब म्हणत होते जोपर्यंत सगळ्यांना गाणं येत नाही तोपर्यंत त्यांना 10वी पास करायचं नाही. म्हणजे गाणं येत असेल तर 10वी पास असं ते म्हणत. म्हणजे मी काय असा कलाकार नाही, पण प्रयत्न आपला सगळ्यांच्या समोर, खास करून गुरुवारी श्रीधर सरांच्या समोर आमचा प्रयत्न. जब से देखा मैंने मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं मगर हंसी. जब से देखा मैंने मुझको शायरी आ गई. गुड मॉर्निंग. आपण आहोत भीमाशंकर भोरगिरी परिसरामध्ये आणि एक मस्त वॉटरफॉलचा ट्रेक आता आपण करणार आहोत. वॉटरफॉलला काय नाव आहे हे माहीत नाही, पण आपले अंकुशदादा आणि स्वप्नीलदादा आपल्याला तिकडे घेऊन चालू आहेत. बघूया नेमकं काय सरप्राईज आहे, कारण याच्यापूर्वी जेव्हा आलो आहे त्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. यावेळेला पण नवीन वॉटरफॉल असणार आहे. किती लोक कसं करतात बघा. चलो देखो हमारी इको फ्रेंडली की टीम अगदी दूरपर्यंत गेले बघा. इकडेपर्यंत थांबलेत, सगळे निघालेले आहेत. ट्रेकला सुरुवात झालेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इकडे बघा सगळे, इकडे समोर बघूया सगळ्यांचे उत्साही चेहरे. जय शिवाजी. निसर्गात भटकताना अशा पद्धतीचे छोटे छोटे लक्झरी घरं म्हणा, लक्झरी रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळतात. हे मुंग्यांचं एक वारूळ आहे. अतिशय सुंदर रचना या ठिकाणी असते. आतमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेतली जाते. सुंदर. चला पुढे जाऊया. बघा कसा सुंदर निसर्ग आहे हा. एक फूल मला आत्ता दिसलेलं आहे सुंदर, मी तुम्हाला दाखवतो. मला आवडलेलं फूल तुम्हाला आता दाखवतो. हे बघा किती सुंदर रचना आहे बघायची.
मस्त एकदम. थोडंसं मस्त एक गाव लागलेलं आहे आपल्याला या ट्रेकिंगच्या वाटेवर. ट्रेकिंगच्या या वाटेवर आम्हाला अशा प्रकारे भात लावणीचं काम सुरू असल्याचं दिसतंय. थोडंसं झूम करतो. भाताची रोपं तयार करत आहेत हे, म्हणजे आधी त्याची लागवड करतात, रोपं तयार करून आता ही पुन्हा जिथं दुसरीकडे आपल्याला प्लांट करायचं तिथं घेऊन जा. मला वाटतं इथून काढून ते पलीकडे तिथे लावण्याचं काम चालू असेल. सुंदर. सह्याद्रीच्या घाटवाटांमध्ये जेव्हा आपण फिरतो त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची सुंदर दृश्य दिसून येतात. बराच वेळ झाला आम्ही चालत निघालो आहे. इकडे दोन्ही बाजूला भात लावणीची कामं सुरू असल्याचं आपल्याला दिसते. छोटंसे वाट आहे जायला. आता वॉटरफॉल आमचं जवळ आलेलं आहे. थोडं जरी आपण चुकलो तर खाली डायरेक्ट चिखलातच. भात लावणीची कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. उंबराचं एक झाड आम्ही पाहतोय. कशा पद्धतीने याचा बुंदा मोठा आहे बघा, जबरदस्त. शेकडो वर्ष या झाडाला झाली असतील. या अशा जंगली वाटेतून शेताच्या बाजूने कडेकडेने एकमेकांना मदत करत आपण निघालो आहे. खरं तर आपल्यामुळं इकडच्या लोकांना त्रास होणे ही आपलं म्हणणं आहे. थोडंसं सेफली आपण निघतोय पुढं. अखेर आपण या सिक्रेट वॉटरफॉलला पोचलेलो आहोत. मी कालपासून माझे बूट वाचवले होते, पण शेवटी पाण्यात घालावे लागले. हरकत नाही, निसर्गात थोडीशी ॲडजस्टमेंट पाहिजेच. एकदम सेफली सगळेजण धबधब्याच्या खाली एन्जॉय करतायत. कैसा लग रहा है? ए दीदी कसं वाटतंय? हो सर, काय काय आनंदाच्या आसऱ्यात एवढा भारी धबधबा आहे. हा खुश आहे. धबधब्याच्या ठिकाणी अतिशय सुरक्षितपणे एन्जॉय करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. बरेच जण पाण्यात उतरलेले आहेत. वरून धबधबा कोसळतोय. फुल एन्जॉयमेंट सुरू आहे. ग्रुप फोटो, ग्रुप व्हिडिओ झालेला आहे. मॅडम कसं वाटतंय? हां ओके मॅडम, काय सांगाल? येस, नाही एक नंबर आहे ते संध्याकाळी सांगा. आत्ता कसं वाटतं ते सांगा. येस मॅडम, कसं वाटतंय? हां, फॅमिली सोबत आल्या हो? एकदम मजा. येस 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 येस. धबधब्याच्या खाली एवढे एन्जॉय करायला लागलेत, फोटो काढायला लागलेत. निघा म्हणलं तर निघायला कोणच तयार नाही. आता कसं वाटतंय? आम्ही ज्या ठिकाणी आत्ता मस्त एन्जॉय केलं, हा धबधबा कसा दिसतो बघा. सगळ्यांना आता आपण पुढं पाठवलेला आहे. असा हा मस्त सेफ धबधबा आहे शिरगाव परिसरामध्ये. आपले स्वप्नील दादा आणि अंकुश दादा हे गाईड आहेत आपले, त्यांच्यामुळे हे शक्य झालं. अतिशय सेफली या ठिकाणी आपण एन्जॉय केलेलं आहे. बघा कसं आहे, बायकोची काळजी, हात धरून मस्त चाललंय. वॉटरफॉलला मस्त एन्जॉय करून आता परतीचा प्रवास सुरू झाला आणि पुन्हा एकदा अशा पाण्यातून वाट काढत आपल्याला जावं लागत आहे. वॉटरफॉलचा ट्रेक करून आता आम्ही स्वप्नीलच्या घरी आणि हॉटेलला जेवायला आलेलो आहोत. पोटभर जेवण करा, ताटात काही ठेवू नका. जेवणाचा आनंद सर्वजण घेत आहेत. हिरेमेट सर, कसं वाटतंय? मस्त, एक नंबर जेवण सर. काय काय जेवायला? आमटी खारवेळी, आमटी, राजमा, चपाती, भाकरी, पापड. जेवण कसं झाले? जेवण कसं झाले?
जेवण कसं झालंय? जेवण जेवण कसं झालंय? महेंद्र जेवण वाटतंय. जेवण कसं झालंय? जेवण कसं झालंय? ताई जेवण कसं झालंय? जेवण जेवण वाढून आता पूजा मॅडम जेवायला बसलेले आहेत. कसं झालंय?